मराठ्यांचे सगळे सोयरे म्हणून हा कायदा पारित झालेला आहे. महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून ओबीसीत जाण्यापासून आता वंचित राहणार नाही. हा खूप मोठा कायदा आहे. मराठ्यांचे पोरं शांततेत मुंबईला करोडोच्या संख्येने गेले आणि शांततेत वापस आरक्षणच घेऊन आले. मराठ्यांसाठी त्या शब्दासाठी कायदा पारित करणे म्हणजेच आरक्षण घेऊन आलेत. आहे त्यांनी काही हरकती मागितलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पहिला कायदा पोरांनी आणलाय, मराठ्यांचा विजय झालाय म्हणून दिवाळी साजरी झाली, गुलालही समाजानं उधळलाय, दिवाळी साजरी झाली. परंतु एक त्या कायद्याच्या मार्फत सगळ्या सोयऱ्यांना एक प्रमाणपत्र मिळालं, मग बघा महादिवाळी आणि मग बघा गुलाल. उधळणार तो इथंच का काय दिवाळीची बऱ्याच जणांना आहे. थोडं नंतरचा थोडं वेटन आणि व्याजच्या भूमिकेत थोडं इंग्लिश शिकायला लागलो मी आणि हिंदी सुद्धा शिकायला लागलो आता चांगली पॉवरफुल. मला सांगितलं पॉवरफुल हिंदी शिका, मी 4-5 जणांना सांगितलं. देश पातळीवर नेतृत्व करण्याची इच्छा आहे का मग? अरे बाप, स्वतःहून स्वर्गाची परीक्षा आत्ताच नको. पाटील हिंदी शिकण्यामागची काय गरज आहे? कारण तुम्ही एकदा बोललात की 14 राज्याचं सुद्धा आम्हाला एक एकत्रित आंदोलन करावं लागणार आहे, कारण मराठी 14 राज्यांमध्ये देशातील, तर त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन येण्यासाठी त्यांचे संवाद साधण्यासाठी आता हिंदी शिकणे गरजेचं आहे. त्याच्या पाठीमागे एकच नाही पण अनेक कारण आहेत. शेतकरी असो मराठा असो यांच्या जीवनातलं परिवर्तन करायचं असलं तर लांबपर्यंत जर एखाद्या आपल्याला नाव चालवायची असली तर आपणच पोहायला परिपूर्ण पाहिजे. जर नावीला काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला वैयक्तिक एकट्याला पावता आलं पाहिजे. म्हणजे लांब पल्ल्याची लढाई आहे तुमची. भविष्यात काही होऊ शकतं. तुम्ही 5 महिन्याच्या काळात वारंवार असं सांगितलं होतं की एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं की धनगर मुस्लिम या सगळ्यांसाठी लढा देणार, जे पिचलेले घटक आहेत त्यांच्यासाठी संघर्ष करणार. ही मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणाचा. ह्यो सुटला, धनगर बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना आरक्षणच कसं देत नाही तेच बघतो. नाही तुम्ही असं 5 महिन्या म्हणाले होते, तेच म्हणलं प्रश्न सुटला नाही असं तुम्ही कसं? तुम्ही तर म्हणाले की आणखी थोडं राहिलं नव्हती, एक प्रमाणपत्र हातात पडून द्या ना, घालून मोकळा. मग मी म्हणजे असं समजायचं का 16 पासून अरे लगेच भेटू नका ना मला, घरी फेरी जाऊन द्या ना, लगेच भेटायला लागले. थोडा टप्पा कोंप ते म्हणले पाहिजे ना, माझी इच्छा आहे. पण त्यांचंही म्हणणं पाहिजे की हा प्रश्न सुटला पाहिजे. धनगर बांधव आणि मुस्लिम बांधव जर म्हणला तर मग मात्र बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना. काल भुजबळ असं म्हणाले की जर ओबीसी साठी मला काहीच करता आलं तर मी पदाचा राजीनामा देईल, मंत्री पदाचा राजीनामा देईल, सरकारमधून बाहेर पडेल, पण ओबीसीचे प्रश्न मी कायमस्वरूपी त्यासाठी लढेल. काहीच नाही करता आल्यावर काय देतो आधी दे ना. काहीच नाही करता आल्यावर काय देतो? तुपलं पाप तो डोक्यावर फोडण्याचे समाजा डोक्यावर काय फोडितो? आधी द्यायला पाहिजे. आता देऊन काय उपयोगी? आता याला 1 महिना भरून आता जेव्हा उपकार करायला लागला काय तो ओबीसी बांधव तुमच्यासाठी मी राजीनामा दिला ते काय येडेत का? तू राजकारणी आहे ते ओळखीते तुला, तू किती नमुना आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी त्या गोरगरीबाची ओबीसी बांधवतो मराठा बांधवतो वाद लावायला लागला. ते कोणतं शान आहे? ते जाऊन तेच ना घ्यायचं कर म्हण, तुला काय करायचं. पण त्याने आता एका अर्थानं ती धमकीच आहे सरकारला की सरकार कुठं भेट आहे त्याला? हे सगळ्या दुनियाला पाया घाल तुडी ते सरकार. त्याला नमुने 3-4 जण वरचे ते चांगल्या सुधरून देणार, याला कोण गाच पाण्याला सुधरून द्यायचे. दुसरं असं की सरकारचे तिन्ही उपमुख्यमंत्री 2 आणि मुख्यमंत्री हे मराठ्यांच्या बाजूने आहेत आणि ओबीसीवर अन्याय करतायत असं काही पॉलिटिकल पर्सन म्हणतात, अशी चर्चा आहे. दादा सरकार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कोणाच्याच बाजूने नसतात, हे सत्याच्या बाजूने असते. आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना उभं राहावंच लागणार आहे, नसताना मराठ्यांच्या नजरेतून पडतील ते, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते खोटं बोलतंय त्याच्यासाठी 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री डॅमेज व्हायला मोकळे नाहीत.